हीर मच्छिंद्र भोसले ही 4 महिने 17 दिवसांची मुलगी आज दिनांक 7 जुलै रोजी तिचा मृत्यू झालेला आहे आणि रात्री झोपेतच हा मृत्यू झालेला आहे. काल आम्ही तिथे लसीकरण सत्र आमचं होतं आणि त्या ठिकाणी 10 बालकांना लस देण्यात आली. तसेच 4 गरोदर मातांना पण तिथे तपासणी आणि लसीकरण करण्यात आलेलं आहे. आज प्रत्यक्ष भेट दिली असता सर्व लाभार्थ्यांना प्रत्यक्ष भेट दिल्या गेली आणि लाभार्थ्यांची चौकशी केली असता किंवा प्रत्यक्ष पाहिलं असता कोणत्याही लाभार्थ्याला या व्हॅक्सिनेशनमुळे त्रास झालेला नाही. या बाळाला वॅक्सिन दिलं होतं आम्ही OPV, IPV, त्यानंतर PCV, रोटा आणि पेंटा असे अँटीजन आम्ही तिला दिले होते आणि सेम लसी आम्ही इतर 4 बालकांना पण दिलं होतं. असं एकूण 5 बालकांना सेम लसीकरण आम्ही काल केलेलं आहे. इतर 4 बालकांना कुठल्याही प्रकारचा त्रास यामध्ये झालेला नाही आहे. सगळे सुदृढ आहेत आणि पालकांच्या मते काल दिवसभर ती लस दिल्यानंतर ती बच्चू खेळत होती. नॉर्मल बिहेवियर होतं सर्व आणि दूध पण घेतलेलं आहे तिने दिवसभरात. शेवटचं ब्रेस्टफीडिंग मातेनी रात्री 10 वाजता केलेलं आहे आणि त्यानंतर जमिनीवर तिचे आई बाबा आणि मध्ये ती बच्चू या प्रकारे जमिनीवर रात्री झोपलेले आहेत आणि सकाळी 4च्या दरम्यान, पहाटे 4च्या दरम्यान तिच्या वडिलांना ती मुलगी हालचाल करत नाही असं निदर्शनास आलं. आजीने नाडी तपासून मुलगी मृत असल्याचं निदान केलं. पहाटे आपली टीम तिथे गेली आणि पुढचे सगळे इन्व्हेस्टिगेशन्स आपण तिथे केलेले आहेत. सर, सेम बॅचची लस आपण सेम वायल आपण सर्व लाभार्थ्यांना वापरलेला आहे. बाकी लाभार्थ्यांना तर कुठल्याही प्रकारचा त्रास नाही आहे. तर लसीकरणामुळे निश्चितच या बाळाचा मृत्यू झालेला दिसत नाही आहे. तर इतर कारणांचा शोध घेण्यासाठी आपण त्या बाळाचं PM होणं हे अत्यंत आवश्यक आहे. 4 लक्ष टाकले होते त्या अंगणवाडीमध्ये. घरी आली, खेळत होती ते, मग झोपून गेली. रात्री बी उठली, दूध पाजलं त्याला, मग खेळूच होते ते. उठली तो अंधार, लाईट बी नाही होतं तिथं घरी. तू कधी माहित पडलं? म्हणजे 4 वाजता माहित पडलं आम्हाला. म्हणजे 4 वाजता आम्ही उठलो होतो. आम्हाला ठाऊक झालं की पोरगीला काहीच जाण नाही, बिमार बी नाही, ताप बी नव्हतं, काहीच नाही होतं त्याला. बरं, जे लस दिल्या इंजेक्शन दिलं की ड्रॉपद्वारे दिलं? इंजेक्शन दिलं. किती? 4.